एसपी काय एसपी स्टार्स एक खेळाडू कृपया कॉमेडी बॉक्सजवळ यायचा आहे. एसपी स्टार्स एक खेळाडू आपला कृपया इकडे कॉमेडी बॉक्सजवळ यायचा आहे आणि साथी होता आपण देखील एक खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत ते नागेश, सामना करतायत ते प्रमोद. स्कोरर तयार काय पहिल्या षटकातील पहिलाच चेंडू आणि अंपायरचा निर्णय होतो तो नो चेंडू. प्रमोद चौगले एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहिले जातं, या गडिंग्लज विभागातील एक चांगला खेळाडू, नवोन खेळाडू, ज्याच्याकडून बरेच खेळाडू शिकले, नवीन खेळाडू घडत आहेत, आमचे सुद्धा मार्गदर्शन आहेत ते प्रमोद. आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्रायकर रोटेट करतो आणि स्ट्रायकर देतो तो नूर. नागेश यांचा दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण थोडे स्वतःला सावरण्यामध्ये व्यस्त झाले आणि चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू दिला होता नो. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला, तितकंसं समजलं नूरवाला, पण नागेश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, थोडासा हलका पद्धतीचा फटका घेतला, एक धाव निश्चितच भेटली. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकवरती येतोय तो प्रमोद. पुन्हा एकदा अंपायर कडून नो चेंडू घोषित होतोय. प्रमोद यांनी पुन्हा एकदा एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करून नोरला बॅटिंगसाठी आमंत्रित करले. परत एकदा नो चेंडू. अतिरिक्त धावा या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा अतिरिक्त धावा अशा आलेल्या आहेत आणि स्ट्राईकवरती आला होतो नूर. नो चेंडू अंपायर कडून घोषित होतोय आणि परत एकदा नागेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. सामन्यातील पहिल्या षटकातील सुंदर फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं फ्रीटचा चेंडू होता. चांगला थ्रो फ्रीटचा. स्ट्राईक रोटेट होते. परत एकदा फलंदाजीसाठी सज्ज होते तो प्रमोद. वाईट चेंडू घोषित होतो अंपायर कडून. एक नामवंत खेळाडूच्या यादीमध्ये त्याची गणना केली जाते असा हा खेळाडू प्रमोद. आणि परत एकदा नागेश सामना करतोय तो प्रमोद. पहिल्या षटकात एक धावेसाठी निश्चितच ठरवला गेलेला चेंडू आणि परत एकदा आमंत्रित करतोय प्रमोद तो नूरला. नूरला त्याने नक्कीच सांगितलं असणार की तू फटकेबाजी करायची, मी सिंगल डबल घेत राहीन. मारण्याचा चांगला प्रयत्न होता पण अंपायर कडून दाद मात्र काही आलेली नाही. पण थोडासा निर्णय घेण्यामध्ये व्यस्त आणि दोघांनी एकमेकांजवळ जाऊन हा निर्णय द्यायचा आहे. सामना चालू असलेला चांगला आणि आता थर्ड अंपायर मागितलेला आहे.
थोडंसं कठीण होतं पाहण्यासाठी. नाईटच्या मॅच आहेत, दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे तितके चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सामना चांगला होतोय. थर्ड अंपायर मध्ये आपल्याला थोड्याच वेळात निर्णय समजेल. विकेट विकेट आहे. चांगलं यष्टीरक्षक, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, तेवढी चांगली चतुराई दाखवली आणि विकेट घेण्यामध्ये सफल होतोय तो साथिया योद्धा संघ. मी आत्ताच सांगितलं होतं की दोन्ही संघामध्ये तितके चांगले खेळाडू, चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश यांची अतिरिक्त जरी धावा जात असेल तर विकेट घेण्यामध्ये सफल होतो आणि विकेट किपरला हे तो दत्ता माने एक चांगला खेळाडू म्हणून उत्तर गावामधील आज या सातव्या योद्धामधील संघासाठी विकेट किपर बॅट्समनचं नाव सांगायचं कृपया. धनंजय. यासाठीच मी एक खेळाडू तुमच्या इथे बोलवतो नावे सांगण्यासाठी. धनंजय नागेश यांचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज होतोय. पहिल्याच षटकामध्ये विकेट घेतोय तो नागेश. आणि आल्याला आक्रमकरित्या खेळ करतो आणि थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि निश्चितच एक धाव. थोडस रात्रीचा उपयोग, आपण पहिल्यांदाच नाईटचा सामना खेळतो या भागामध्ये, पहिल्यांदाच या स्पर्धा होत आहेत नाईटच्या वेळेला. थोडासा आपल्याला बदल, थोडंसं परिवर्तन ठरतो. दिवसाच्या वेळेत आपण कॅच घेण्यासाठी किंवा फिल्डिंग होण्यासाठी तितकासा त्रास होत नाही, पण नाईटच्या वेळेला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतो. कारण पहिल्यांदाच आपण हा सामना खेळतो पहिल्या आपल्या भागामध्ये, या गडिंग्लज विभागामध्ये. आणि षटक होते समाप्त. धावसंख्या झाली आहे एक षटक समाप्त, एक विकेट आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. सातव्या योद्धा गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज विठ्ठल. पॉइंटच्या दिशेने टोलला चेंडू आणि निश्चितच एक धाव घेण्यामध्ये सफल. जरा रात्रीचा आपल्याला प्रॉब्लेम होईलच, आपल्यासाठी नवीन आहे. आणि परत एकदा विठ्ठल सामना करतो तो प्रमोद. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकवरती आहे तो प्रमोद. सुंदर पद्धतीचा चेंडू, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने आक्रमकतेने मारला गेलेला. एक धाव. नो बॉल चेक करायचं आहे बॅट्समन कडून. नो बॉलची अपील आलेली आहे. नो नो चेंडू, नो चेंडू. बऱ्याच ठिकाणी लावून मॅचेस असतात पण नो किंवा वाईडची रूल घेतली जात नाहीत. पण प्रथमच आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच युट्यूब लाईव्ह नाईटची मॅचेस या कडगाव भागामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन, सुंदर पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न आणि खाली
आणि कॅच ड्रॉप होतोय. आक्रमकतेचा फटका प्रमोद यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा टोललेला चेंडू आणि नक्कीच मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये सफल होतो. 2 धावा पूर्ण चांगली फलंदाजी करतोय तो प्रमोद. आपल्या संघासाठी एका कॅप्टन म्हणून आपली भूमिका पार पडतोय. तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील करतो तो नागेश विठ्ठल. अंपायर आपल्याला निर्णय सांगायचा आहे. कॅमेरामॅन आपण चेंडू चेक करायचा आहे. काय रे नो चेंडू. परत एकदा सामन्याला सुरुवात. अतिरिक्त धाव पेटते आपल्याला नो चेंडूची. फ्रीडचा चेंडू आणि विठ्ठल सामना करतो तो प्रमोद. पवार संघासाठी काय करतो प्रमोद. विजय गोलंदाजी मार करतो विजय. फ्रीडचा चेंडू होता. संधी हुलकावून लावतो तो विजय. फटका मारण्याचा प्रयत्न होता. फीडचा चेंडू पण प्रयत्न सफल होतो तो प्रमोद यांच्याकडून. आणि परत एकदा विजय. सामना करतो तो प्रमोद. पवार संघासाठी काय करतो प्रमोद. पुन्हा एकदा आपच्या दिशेने मारला गेलेला फटका भिंतीला. चेंडू
तपून, पण 2 धावा घेण्यामध्ये निश्चितच सफल होतो प्रमोद. चांगला खेळ दाखवतोय. स्वतःच्या घरच्या मैदानावरती ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन प्रमोदने केले. प्रमोदकडून बरेच खेळाडू शिकलेत आणि परत एकदा प्रमोद सामना करतो तो विजयीचा. सुंदर फटका पाहायला मिळतो, पण एक धाव मागच्या दिशेने कुठल्याही बाजूला जर चेंडू मारला तर एक धाव डिक्लेअर. बॅक साईडला ग्राउंडची कमतरता आहे, पण चांगला खेळ पाहायला मिळतो प्रमोदच्या बॅटमधून. मी मगाशी सांगितलं की या पंचक्रोशीतील एक नावाजलेला खेळाडू आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी आयकॉन म्हणून खेळाडू नावाचा खेळाडू प्रमोद. धावसंख्या स्कोरर 20, धावसंख्या होती 20. नागेश धनंजय सामना करत होतो. धनंजय षटकातील पहिला चेंडू आणि फाऊल लेगच्या दिशेने टोलला गेला आणि 6 धावांना निश्चितच चांगल्या पद्धतीने धनंजयच्या बॅटमधून खेच लागलेला फाऊल लेगच्या दिशेने षटकार. या मॅच मधला पहिला षटकार धनंजयच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता दर्शवतोय धनंजय आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी हा खेळ करून दाखवतोय. संघासाठी काहीतरी मला करायचं आहे, षटक संपत आहेत पुढचे, हा विचार करून खेळ करतो तो धनंजय. पुन्हा एकदा एक धाव निश्चितच स्ट्राईक रेकॉर्ड करून घेतोय. या षटकातील तिसरा चेंडू आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो नागेश आणि सामना करतो तो प्रमोद. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, वाईट चेंडू आणि प्लस एक धाव, अशा 2 धावा. 22ची धाव भेटते, 2 धाव. परत एकदा नागेशाने सामना करतो तो धनंजय. परत धनंजय काय करतोय, चांगले फटके खेळून काढून धनंजयने एक षटकार मारला, स्ट्राईक रोटेट करून घेतली. प्रमोदला 22 वरती एक धाव घेतली. परत एकदा लेगच्या दिशेने आणि कॅच मिस होतोय. थोडस ऑपरेशन करण्यामध्ये कन्फ्युज होतो तो प्रथमेश. तितकासा चेंडू समजला नाही प्रथमेशला, तेवढं जजमेंट घेता आलेलं नाही आणि हा कॅच मिस झाला. परत एकदा धनंजय सामना करतोय नागेश यांचा. ची धाव भेटेल निश्चितच, डिक्लेअर स्वरूपात एक धाव. ऑफसाईडच्या बाजूला शफल होऊन लेग साईडला षटकांना फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण थोडस बीट झाल्याने चेंडू लागतो तो पायावरती. चांगल्या पद्धतीचा चेंडू, तितकं सूर्यक्षेत्राने चेंडू जातोय आणि निश्चितच एक धाव भेटते धनंजयला आणि स्ट्राईक रोटेट होते. सामना करेल प्रमोद. स्ट्राईक वरती येतो तो प्रमोद चौगले. नागेशांचा पुढील चेंडू. परत एकदा एक धाव घेऊन समाधान मानतो तो प्रमोद.
स्कोर किती 34 धावा 34 धावा आणि षटक होते समाप्त आणि पुढील गोलंदाज गणेश गणेश देखील एक चांगला गोलंदाज या कडगाव आयकॉन खेळाडू गणेश सामना करतो तो धनंजय पहिला चेंडू गणेश यांचा सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दत्ता माने यांच्याकडून कोणतीही धाव दिलेली नाही पहिला चेंडू सुंदररित्या फेकला परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गणेश मोठा रनअप आणि गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतो तो आणि वाईट चेंडू अंपायर कडून दीपक अंपायर चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं थोडासा चेंडू लेगच्या दिशेने जाऊन वाईट होतोय पण व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजीमध्ये सुंदर असा फटका स्ट्रेचच्या दिशेने तो लागला सुंदर अशी फिल्डिंग निलेश एक धाव निश्चितच संघासाठी 3 धाव वाचवतो तो निलेश चांगला फटका मारला होता पण समोर तितक्याच चांगल्या पद्धतीची फिल्डिंग निलेश यांच्याकडून आणि संघासाठी 3 धाव वाचवल्या सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला प्रमोद यांच्याकडून एक धाव निश्चितच घेऊन स्ट्राईक रोटेट करून देतो धनंजयला तू सांगितलंय की तू निश्चित तू बॅटिंग चांगल्या पद्धतीची करायची आहे मारायचं आहे मी सिंगल घेत राहीन एक बाजूने मारहाण चालू आहे एक साईडून सिंगल धाव चांगली रणनीती आखली जाईल प्रमोद यांनी आणि परत एकदा गणेश सामना करतोय तो धनंजय तुम्हाला आता मीच म्हणलं की प्रमोद स्ट्राईक रोटेट का करतोय हे तुम्हाला आता समजलं असेल की तू मारामारीच करायची आहे मी दिशेने एक सिंगल धाव घेत राहीन आणि धनंजय तुला हिटिंगच करायचं यासाठी मी तुला सिंगल धाव घेऊन देतो ही प्रमोद यांची रणनीती आणि परत एकदा गणेश सामना करेल धनंजय टॉच चेंडू हलका फटका लागला आणि निलेश चांगली फिल्डिंग आणि चांगल्या पद्धतीचा थ्रो एक चांगला खेळाडू निलेश सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते त्याच्याकडून दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने तटवले संघासाठी दोन्ही वेळेला 3-3 धावा वाचवल्या आणि परत एकदा स्ट्राईक देतो प्रमोद चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळला गेला होता पण थोडस क्षेत्ररक्षणामध्ये 2 धावा निश्चितच भेटल्या आणि षटक होते समाप्त चांगलं षटक म्हणावं लागेल एक षटकाराला आपल्या अतिरिक्त धावा एक आली धाव संख्या किती 46 धावा आलेत 46 धावा आलेत 46 एसपी स्टार संघाच्या धावसंख्या झाली ते 46 धावसंख्या झाली होती 46 एसपी स्टार या संघाची ड्रिंक ब्रेक घेतो तो 7व्या सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे
आणि आता संघासाठी गोलंदाजी मार्गावर येत होते दत्ता माने, उत्तर गावचा हा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. उत्तरमध्ये चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगलं नाव, उत्तर लीग मध्ये सुद्धा आपले चांगलं प्रदर्शन दाखवतोय. आणि आता धनंजयला गोलंदाजी घेऊन पहिला चेंडू घेऊन जातोय दत्ता माने. चांगल्या पद्धतीचा चेंडू, रनअप जरी कमी असला तर तितक्या पद्धतीची स्पीड आणि व्हेरिएशन पाहायला मिळतो आपल्याला दत्ताच्या गोलंदाजीमधून. बघायला गेलं तर 4 ते 5 पायाचाच रनअप आहे, पण तितकंच सुंदरचं स्पीड. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू आणि अंपायरकडून नो चेंडू घोषित होतोय. फ्रीट अंपायर यांच्याकडून नो चेंडू घोषित होतोय. धावसंख्या ह्या 2 धावा द्यायच्यात, एक पळून घेतली धाव आणि एक नोची, अशा 2 धावा. आणि स्ट्रायकर रोटेट होते, स्ट्रायकर जात होते प्रमोद. नो चेंडू. अंपायर दीपक यांच्याकडून. दोन्ही अंपायर, दोघेही खेळाडू आहेत उत्तरीय कडगाव संघातून बराच टुर्नामेंट खेळत बाहेर सुद्धा खेळायला प्रशांत आणि दीपक एक चांगले खेळाडू आहेत. त्यांना आज अंपायर म्हणून या सामन्यासाठी चांगले योगदान देत आहेत. ते थोडंसं चॉकपीट टाकून घ्यायचं आहे. फ्रीटचा चेंडू, नो चेंडू अंपायर कडून. दत्ता माने परत एकदा सामना करतो तो प्रमोद चौगले. सामन्याला सुरुवात. नो चेंडू होता, फ्रीडचा फायदा उठवता आलेला नाही आणि निश्चितच एक धाव. मागच्या बाजूला चेंडू हलक्या पद्धतीने थोडा चेंडू मला वाटते हातातून निसटला असेल, पण प्रमोद यांना ती संधी घेता आलेलं नाही. चांगला प्रयत्न होता परत एकदा दत्ता माने प्रमोदसाठी. एक धाव निश्चितच घेतलेली आहे, तितकीच चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. एक धाव देण्यामध्ये प्रमोदने निश्चितच मला वाटते सांगितलं असेल धनंजयला की तुला हिटिंग करून खेळायचं आहे, मी 1-2 धावा घेत राहीन. मगाशीच मी सांगितलं होतं की रणनीती काही प्रमोदची वेगळी असणार आहे. एक धाव निश्चितच. आणि परत एकदा दत्ता आणि सामना करेल प्रमोद. प्रमोद काय करतो संघासाठी आपल्या. लेगच्या दिशेने टोललेला चेंडू, एक धाव आणि दुसरी धाव सपोज. आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, चांगला थ्रो म्हणावा लागेल. दोन धावा घेण्यामध्ये निश्चितच सफल होतो प्रमोद आणि धनंजय. परत एकदा दत्ता आणि सामना करेल प्रमोद. पुढचा चेंडू घेऊन येतो दत्ता प्रमोद साठी. ऑफच्या दिशेने टोलला गेलेला चेंडू आणि निश्चितच एक धाव डिक्लेअर सर्वप्रथम अंपायरने घोषित केलेली आहे. आणि स्ट्राईक रोटेट करून घेतोय
आणि षटक संपले मला वाटतंय. स्कोर काय स्कोरर कुठलं काय स्कोरचा सांगा. 54 धावा झाले. 54. बॉलरचं नाव प्रतीक. सहावे षटक घेऊन संघासाठी देतो प्रतीक. पहिला चेंडू 6व्या षटकातील सामना करतो प्रमोद. अतिशय सुंदररित्या टोललेला चेंडू डिक्लेअर. 2 स्वरूपात धावा भेटतील प्रमोद यांना. प्रतीक पहिल्या चेंडूवरती 2 धावा देतोय. चांगला मोठा रनअप घेऊन प्रतीक सामना करतो तो प्रमोद. आणि विकेट घेतोय. एक मोठी विकेट प्रतीक. चांगल्या पद्धतीचा थोडा चेंडू कट झाला हलक्या पद्धतीचा आणि सुंदर अशी कॅच स्लिपला. मोठी विकेट म्हणावी लागेल SP स्टार संघासाठी. आणि नवीन खेळाडू होतो तो ऋषी 12%. उत्तर गावचा खेळाडू ऋषी. चांगली विकेट, मोठी विकेट घेतो तो प्रतीक. प्रतीक चांगल्या पद्धतीचा चेंडू, मोठा रनअप आणि चेंडू मात्र हलक्या पद्धतीचा आणि चांगला विकेट. मोठी विकेट बनवली SP या संघासाठी. आणि तितकी चांगली फिल्डिंग. एक धाव घेण्यामध्ये सफल होतो तो ऋषी. आणि स्ट्रायकर परत एकदा होतो तो धनंजय. मगापासून आपण पाहतोय एक जोरदार फटकेबाजी या मैदानामध्ये दाखवतोय तो धनंजय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो तो प्रतीक. निश्चितच त्या पाठीमागे काहीतरी धोरण असणार, त्यासाठीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. साथिया योद्धा या संघाकडून प्रत्येक गोलंदाजी मार्कावरती सामना करतो धनंजय. पुढील चेंडू घेऊन परत एकदा धनंजयसाठी. एक धाव देण्यामध्ये सफल होतोय. सुंदर अशी फिल्डिंग आणि विकेट गमावतो तो धनंजय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. गणेश यांच्याकडून आयकॉन खेळाडू म्हणून त्याला ओळखतात. एक चांगल्या पद्धतीची फिल्डिंग केली, तितक्या सुंदर पद्धतीचा थ्रो फेकला आणि मोठी विकेट. सलग 2 विकेट, मोठ्या विकेट गेलेले आहेत SP या संघाच्या. प्रमोद आणि धनंजय पहिल्या चेंडूपासून हा खेळ 6व्या षटकापर्यंत चालता आला होता. या दोघांनी हा स्कोर एवढा मोठ्या धावेवरती पोहोचवला, पण दोन्ही विकेट पाठोपाठ पडल्या. संघासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. आणि आता संघाचा भार सांभाळण्यासाठी नवीन आलेला खेळाडू सुशांत
एक आक्रमक फलंदाज प्रमोद चौगले यांच्या संघाचा हा कडगाव गावचा देखील एक मोठा खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं सुशांत. आणि स्ट्राईक जातो तो ऋषी उत्तर गावचा हा खेळाडू प्रतीक. प्रतीक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. प्रतीकचा रनअप जोरात जर असला तर चेंडू मात्र हलक्या पद्धतीचा पाहायला मिळतो आपल्याला. प्रतीक ऋषीसाठी चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळून काढला. फिल्डर पवार एक धाव निश्चितच भेटेल ऋषीसाठी. आणि परत एकदा प्रत्येक चांगला ठरतो आपल्या संघासाठी. 2 विकेट मोठ्या विकेट घेतोय. सुशांत यांची बोलून 3 विकेट या गोलंदाजीला या षटकामध्ये प्रत्येक एक संघासाठी चांगला ठरतो, योगदान देतोय मोठं आणि 3 विकेट घेतोय. जे तिन्ही स्टार खेळाडू म्हणून या संघासाठी मगापासून आपण ऐकतोय. सुशांत असेल, प्रमोद असेल, धनंजय असेल, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मगापासून हेच सांगतोय की रनअप जरी मोठा असला तर गोलंदाजी थोडीशी हलक्या पद्धतीची व्हेरिएशन स्वरूपाची पाहायला मिळतो आपल्याला. प्रतीक आणि षटक समाप्त होतोय. स्कोर सांगा. 59 धावा झाले. 59 धावा झाले. सहा षटक समाप्त झाले. धावसंख्या 59 धावा आणि नवीन गोलंदाज 7वं षटक संघासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो दत्ता माने. नवीन फलंदाज होतो प्रमोद आणि स्ट्राईक करतो होतो ऋषी. दत्ता माने यांचा सामना करतो ऋषी. 7व्या षटकातील पहिला चेंडू दत्ता यांचा. आत्ता मात्र आपल्याला रनअप कमी पाहायला मिळतोय पण गोलंदाजी फास्ट पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा चेंडू दत्ता यांच्याकडून. दोन्ही उत्तर गावचेच खेळाडू जो बॅटिंग करतो तो देखील आणि बॉलिंग करतो तो देखील. सुंदर पद्धतीचा चेंडू आणि निश्चितच चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावा संघासाठी चांगले योगदान देतोय तो ऋषी. दोन्ही एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू दत्ता आणि ऋषी. दत्ताच्या दुसऱ्या चेंडूवरती आक्रमकरित्या फटका खेळला गेला तो ऋषी आणि 6 धावेसाठी धावसंख्या होती ती 65. आणि परत एकदा दत्ता ऋषीसाठी दोन्ही चेंडू झाले. पहिला चेंडू मिस गेला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार होतोय आणि तिसरा चेंडू घेऊन दत्ता ऋषीसाठी परत एकदा. वाईट चेंडू घोषित होतोय अंपायर कडून. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 66. परत एकदा दत्ता ऋषीसाठी. आणि बॅटका 2 चेंडू जातोय मागच्या बाजूला. निश्चितच डिक्लेअर 1 धाव संघासाठी मिळते. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला आपल्याला. एक षटकार खाल्यानंतर देखील पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचं परिवर्तन करून पॉईंटच्या दिशेने टोळला गेलेला चेंडू आणि निश्चितच 2 धाव घेण्यामध्ये सफल. संघासाठी 2 धावा आणि ओरतो येतो मात्र कव्हर
चांगल्या पद्धतीचा भेटतोय, चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. परत एकदा स्ट्राईक वरती येतो तो ऋषी. आणि कॅच मिस होतोय. एक धाव बॅटच्या कडा घेऊन जाणार चेंडू, पण तितकासा समजलं नाही विकेट किपरला. आणि एक धाव निश्चितच भेटेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं की षटकार खाली केल्यानंतर सुद्धा 3 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढले. पुन्हा देखील चांगल्याच पद्धतीचा चेंडू खेळला गेला आणि एक धाव घेण्यामध्ये सफल होतो तो ऋषी. आणि षटक होते समाप्त. आणि या सामन्यातील शेवटचं षटक मला वाटतंय 7 षटक समाप्त झालेले आहेत. 71 धावसंख्या झाली. धावसंख्या होती ती 71. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 71 धावा, 71. आणि शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये प्रत्येक खेळाडू, प्रत्येक बॅट्समन आक्रमकरित्या आपली बॅटिंग आणि मला वाटतं निश्चितच प्रत्येकाला गोलंदाजी देतील की 3 विकेट घेतल्या होत्या आदल्या षटकामध्ये. चांगले षटक त्यांचं ठरते की चांगले खेळाडू त्याने बाद केले होते. सामना करतो तो ऋषी. प्रत्येक शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन ऋषीसाठी. ऑफसाईडच्या दिशेने उत्तम असा फटका पाहायला मिळाला, पण निश्चितच मला वाटतं 2 धावा. एक सेवागची आठवण करून देणार, वीरेंद्र सेवागची आठवण करून देणार हा फटका ऋषी यांच्या बॅटमधून. प्रत्येक दुसरा चेंडू घेऊन सामना करतो तो ऋषी. अतिशय सुंदर चेंडू आणि विकेट. प्रत्येक आज आपला दिवस आहे. आपण एक चांगली गोलंदाजी करताय, चांगलं परिवर्तन करताय आपल्या संघासाठी. 4 विकेट आणि त्या मोठ्या विकेट आपण घेताय. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल प्रत्येककडून. संघासाठी मोठं योगदान देतोय तो प्रत्येक. आणि नवीन खेळाडू होतो तो गणेश. ऋषी यांची जागा घेण्यासाठी येतोय तो गणेश. प्रत्येक चांगलाच फॉर्म मध्ये दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती 1 विकेट, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. आणि स्ट्राईक वरती आलेला आहे तो गणेश ऋषी यांची जागा घेण्यासाठी. पाहूया ऋषी गणेश काय करतोय. शेवटचे 4 चेंडू या षटकातील, पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी. गणेश सामना करतो तो प्रत्येक यांचा. मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू तितकासा काही समजला गेलेला नाही. रनअप जोरात पण बॉल व्हेरिएशन, स्लोवर चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळते आपल्याला ह्या गोलंदाजाकडून. एक चांगला गोलंदाज. नो पद्धतीचा चेंडू आणि नो प्लस 1 धाव पळून घेतल्याच्या 2 धावा आणि फ्री हिट. स्लोवर करण्याचा प्रयत्न पण नो चेंडू. खेळाडूच्या फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. प्रत्येककडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या मैदानात. टोटल 4 विकेट घेतलीत. आणि परत एकदा प्रतीक
हलक्या ह्या पद्धतीचा मारलेला चेंडू आणि कॅच ड्रॉप दुसरी धाव घेण्यामध्ये असफल. चांगला थ्रो आणि विकेट गमवतोय. डान्स पाहिजे असेल अंपायर पाहिजे असेल डान्सिंग अंपायर पाहिजे आणि आता नवीन फलंदाज होते तो पांडुरंग. प्रतीक यांचा सामना करतील. जबरदस्त असा फटका आणि दुसरी धाव घेण्यामध्ये असफल. चेंडू मारून एक धाव निश्चितच घेतली पण दुसऱ्या धावेला विकेट गमवत आहेत. एक चांगला गोलंदाज प्रतीक यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. षटक समाप्त. किती 77 धावा. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. हॅलो
सर ओ सर सर पाऊस स्कोर काय झालाय 78 पाहिजे काय 7व्या योद्धा संघासाठी जिंकण्यासाठी 78 रनांची गरज आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत ते निलेश आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते चंदू आणि बॉलर आहेत ते उमेश संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते उमेश आणि खेळतायत ते निलेश पाहू उमेश यांचा चेंडू खेळतील तो निलेश फर्स्ट चेंडू अतिशय असा चकवा बॉलर आहे तो उमेश नो बॉल 4 धावा प्रीत नो बॉल प्रीत 5 धावा ते आपण कशाला माझी साईड सांगितली नाही तिने साईड सांगितली नाही सोड 0 बॉल 5 धावा समीकरण वेगळं एक बॅट कट 1 बॉल 6 धावा दुसरा चेंडू खेळतो निलेश चांगला असा गेलेला शॉट पण तितकेच चांगले क्षेत्ररक्षण लारा यांचं पण एकदा रोखण्यात यश काही नाही सर बाकी प्लेयर थोडे चालू करून निलेशला थडकू नका 2 बॉल 7 उमेश यांचा तिसरा चेंडू खेळतील तो चंदू तलवार आहे तलवार ब्लॅक बंबा निर्धाव असा चेंडू चंदू यांना काही समजलेला नाही चेंडू चौथा चेंडू उमेश यांचा खेळतो चंदू धावसंख्या झालेली आहे ती 7 चौथा चेंडू टाकतात ते उमेश खेळतायत ते चंदू आणि वाईट पंच दीपक इंजल यांचा इशारा वाईट धाव संख्येत वाढ धाव संख्या होती ती बिनबाद 8 चांगलासा मारलेला शॉट अतिशय चांगली रनिंग निलेशनची 2 धावांनंतर धाव संख्या होती ती 10 एका म्हणता हे काय झालं हे मनुदा काय झालं ओर झाले 5 झाले 5 बॉल ना 11 झालं ना 11 झालं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्या झाली होती 11 बिनबाद 11 नाही आधीच सांगा मी प्रत्येक बॉल चेक करायला होते चांगलासा मारलेला शॉट 6 धावांसाठी
11-17. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. हे तसं म्हणाय नको का ऐकू जात नाही. अतिशय चांगली बॅटिंग करतात ते निलेश आर्मी. बॅट म्हणजे त्यांना बंदूक वाटत आहे अशी तडाखेबाज फलंदाज निलेश. संतोष 17 झाल्यात ना. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले ते संतोष उर्फ लारा. आणि स्ट्राईक वरती ते चंदू. चांगला असा मारलेला शॉट. 4 धावासाठी. लई पुढे आला ते सुशाला गावचा. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 21. सहज लावलेला बॅट आहे ना. बॅट चांगला वाटते ब्लॅक बॉम्बा. संतोषांच्या षटकातील पुढचा चेंडू. एक धाव डिक्लेअर अशी. एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 22. पुढचा चेंडू संतोषांचा. वाईट. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 22. नो बॉल. सर नो बॉल चेक करा म्हणा. कमरेच्या वर आहे का स्टंपच्या वर आहे का. हॅलो सर. नो बॉल. नो बॉल आहे. चालू करा प्लेट. धाव 22 झाले ना. 23. 2च बॉल झालं की एक 4 मारला. एक तिकडे मारला माग. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 24. 3 बॉल 24. 26. 25 सॉरी. पुढचा चेंडू. झेल सोडलेला आहे तो संतोषाने. निलेशांना आहे जीवदान भेटलेलं आहे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 26. कुठे दिसते इकडे एक धाव. अजून एक बॉल आवडतोय. 27 किती
व्यवस्थित राहू दे. चांगलासा मारलेला शॉट झेल खाली सुशांत आणि अतिशय चांगलासा झेल घेतलेला सुशांत यांनी आणि पहिला झटका बसलेला आहे निलेशनच्या स्वरूपात. अद्या धावा किती झाल्या अद्याव स्कोर काय रे 27 हा धाव संख्या झालेले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-27 1-27. तुला मला वाटलं मलाच एवढा घेतलास कसा निलेश यांची जागा घेण्यासाठी आलेले ते दत्ता. उत्तरमधील अतिशय तडाखेबाज असे फलंदाज दत्ता माने. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले व्यक्ती उमेश. सत्तावीस झाला बघा का चांगला असा मारलेला शॉट झेल होतात का पाहू आणि आज चांगला झेल आणि पहिला ते नव्ह आता एवढे दिवस खेळायला साईड सांगायचे जाते काय तरी हा अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे ते उमेश यांनी. पहिलं षटक मागात पडलं होतं त्यांचं मागरं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला आहे त्यांनी आणि चंदू यांची जागा घेण्यासाठी आहेत ते संघाचे कॅप्टन व आयकॉन खेळाडू गणेश. हे समोरच मारणार ते पुढचा चेंडू अतिशय चांगली अशी फिल्डिंग सुशांत यांची. आपले खाते खोललेलं आहे गणेश यांनी. धाव संख्येत वाढ धाव संख्या झाली 28 2-28. उमेश यांचा पुढचा चेंडू खेळतो दत्ता. अतिशय चांगला असा चेंडू सन्मान दिलेला हा चेंडूवरती दत्ता यांनी निर्धावाचा चेंडू. धावसंख्या आहे तिथेच 28 2-28. पुढचा चेंडू उमेश यांचा खेळतील ते दत्ता. मिसफील्ड झालेलं आहे. एक धाव जिथे होत होते तिथे 2 धावा गेल्या. अतिशय गच्चावर फिल्डिंग. धाव संख्येत वाढ धाव संख्या झाली 30 2-30. उमेश यांचा पुढचा चेंडू खेळतो दत्ता.
आता याने चालत नाही. 2 धावा घेण्यात यश. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 32. आता 30 यार्ड 30 यार्डच. पुढचा चेंडू उमेश यांचा. खेळतो दत्ता. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 34. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 34 षटक घेऊन आले ते संतोष. आणि संतोष यांचा काय म्हणाले? एकच असं खेळतो गणेश. गणेशाने मारलेला चेंडू पण झेल बाद झालेला होते गणेश. आणि गणेशांची जागा घेण्यासाठी आलेले ते तडाखेबाज फलंदाज रणजित उर्फ पोप्या ढगात. संतोष यांच्या पहिल्या चेंडूवरती झेल बाद झालेले आहेत ते गणेश. गणेश हे आपल्या संघासाठी काहीही करू शकले नाहीत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते पोप्या. वर जायचं नाही बाळा. कुणाला? संतोष यांच्या षटकातील दुसरा चेंडू खेळतो पोप्या. आणि हा पहिला षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 40. पुढचा 76 पाहिजे ना तुमचा? काय 77 38 पाहिजे. 38 पाहिजे. हे आता 2 चेंडू झाले म्हणजे 28 बॉल झाले. आता 28 बॉलला 38 काहीच नाही. वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 41. त्याला मॅचमध्ये सगळंच मला वाटते महिन्याच्या वर्षाला मॅच असली तर वर्षाला अंपायर परत त्याला पगार एवढा द्यायचा.
थांबलं की बंद होतंय. पोप्याला थांबा म्हणा जरा. बाळाचा चेंडू चकवा असा गोलंदाज संतोष. पुढचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी करतायत ते संतोष. कमबॅक केलेलं आहे ते संतोषाने. पोपयांना काही समजत नाही हा चेंडू. धावसंख्या आहे तिथेच. आणि हा मारलेला शॉट आणि हा 6 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 47. एवढा ट्राय करा का. नूर यांच्या हाताला लागून गेलेला हा षटकार. हाताला आरामात गावला. आरामात गावला. धावसंख्या झाली 47. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 48. 4 षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली ती 48. पाणी पाणी घेऊन जावा. चोवीस बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. पुढचे षटक टाकतो ते प्रमोद. अतिशय चांगला असा चकवा गोलंदाज. प्रमोद यांच्या षटकातील दुसरा चेंडू खेळतो पोप्या. आणि हा स्पंज 2 धावा. बॉल वर कोण आहे का. बॉल टाकायचा. आला बॉल. धाव संख्या झाली ती 50. तिसरा चेंडू टाकतील ते प्रमोद. खेळतो पोप्या. अतिशय चांगला असा गोलंदाज आहे तो प्रमोद. दोन धावा. धावसंख्या झाली 52. प्रमोद यांचा पुढचा चेंडू खेळतो पोप्या. पाणी घेणे.
पुढचा चेंडू प्रमोदांचा खेळतो पोप्या. निर्धाव असा चेंडू. पंच बेल्स लावायचे आहेत, स्टंप लावायचे आहेत. पुढचा चेंडू ओव्हर समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 52. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आले ते ऋषी. आणि वाईट. धावसंख्या झाली 53. 18 चेंडू 25 धावा. दोन्ही पंच एक जागी. ऋषी यांच्या षटकातील पहिला चेंडू. एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ते 54. पुढचा चेंडू ऋषी यांचा. एक धाव. बॉल द्यायचा आहे सर. एक बॉल आलेला आहे. बॉल घ्या तिकडं.
पुढचा चेंडू ऋषियांचा. अतिशय चांगला चेंडू, चकवा असा चेंडू. आता हात कुठे मारलाय एकांना मध्येच मारते रे तसा कोण मारणारच की अंक्यान मारायला आणि हा विकेट निर्बाद झालेला आहे ते पोप्या. ओमक्या धावसंख्या झाली होती 55 आणि तडाखे 5 फलंदाज. प्रत्येक उर्फ पप्पू. पाच जावा त्यांच्या मेहनत करतील. ऋषी यांचा पुढचा चेंडू. मारला सा षटकार आणि हा नो बॉल. बबलू यांचा इशारा. नो बॉल दिलेला आहे. नो बॉल दिलेला आहे. संधान हात यायचं नाही. कमिटीची सूचना आहे संधान हात यायचं नाही. दोन्ही संघाला सूचना आहेत. थ्रो बॉल थ्रो बॉल सामना चालू करायचा आहे पंच. धाव संख्या झालेली 62. चार चेंडू झालेले आहेत आणि पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे तो प्रज्योत. सामना चालू करायचा आहे सर. कुठे गेला हा अभि उभारला. चला
पुढचा चेंडू आणि एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 63. शेवटचा चेंडू 15 पाहिजे. एक धावसंख्या झाली 64. 12 चेंडू मध्ये 14 रनांची आवश्यकता. 12 चेंडू 14 रन्स. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वे षटक घेऊन आले ते प्रमोद, संघाचे कॅप्टन. अंपायर काय झालेलं आहे? आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि 12 चेंडू मध्ये 7व्या योद्धा संघाला जिंकण्यासाठी 14 रनची आवश्यकता. 6 वर 64 मारला गेला मी. धावाचा चेंडू 1 बॉन्स. आणि बोल्ड आउट झालेले ते पप्पू. अतिशय चकवा असा गोलंदाज प्रमोद याने ही बोल्ड काढलेली आहे आणि विकेट घेतलेला आहे तो पप्पू यांचा. 10 चेंडू 14 रन्स. आणि पप्पू यांची जागा घेण्यासाठी आलेले ते स्वतः संघाचे मालक विठ्ठल. आणि अतिशय चांगले खेळाडू आहेत ते विठ्ठल. प्रमोद यांच्या षटकातील तिसरा चेंडू आणि खेळतो विठ्ठल. अतिशय चुरशीचा सामना चालू आहे. आणि 2 धावा घेण्यात यश. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 66. 8 चेंडू आणि 12 धावा.
विठ्ठल यांना काही समजलेला नाही. हा चेंडू अतिशय चकवी गोलंदाजी करतायत तो प्रमोद आणि 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. 4 झाले 4. आणि समाप्त. निर्धार असा चेंडू. सहा चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. दत्ता म्हणे आहे का अजून पजा टाकते. पजा टाकणार व्यवस्थित बघ की पैसे लावतो मी. पजाला पिसळू नका. शेवटचं निर्णायक अंतिम षटक घेऊन आलाय तो प्रज्वल, एक नवोदित खेळाडू. त्याचा सामना करेल तो दत्ता. 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अबे इकडेच घे, अबे इकडेच घे त्याला. चेंडू सामना करेल दत्ता. शेवटचं षटक. आणि हा मार्गाला पंच 1 धाव. पुढचा चेंडू. प्रज्वल प्रज्वल यांचा खेळतो दत्ता. आणि हा 2 धावा. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणि हा मारलेला उत्तुंग असा षटकार. आणि 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चांगला बट्टा दत्ता याच्या बॅटमधून घातला.
3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 9 10 12 येतात रे 3 पडले आणि 3 ह्या आणि एक डिक्लेअर अशी 1 धाव. 2 चेंडू आणि 2 धावा. आणि झाली बोल्ड झाले ते जो दत्ता प्रजोगांच्या सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तो त्याने. आणि 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा आणि सामना टाय करण्यासाठी 1 धाव. आणि दत्ता यांची जागा घेण्यासाठी आलेले ते विजय. ते एक समोर बघायचं आणि बाकी सगळी समोर करायची. ऑफ साईडला टच केला तर समोर टाकला तर समोर खोली ना गेली तर एक जाते किंवा त्याच गावला तर जिंकली. हॅलो. सामना टाय झाला तर दोन्ही संघाला 1-1 गुण देण्यात येईल. काय नाही हो गणेशा पुढे गेला ताकद पुरत नाही त्याची. कोणचा निर्णय सांगायचा आहे. थर्ड अंपायर सर. थर्ड अंपायर बघा पहिल्यांदा किपरिंग मध्ये बघा किपरिंग मध्ये आणि त्याच्यानंतर काय सांगू मी आउट आहे. पहिल्यांदाच आउट आहे तिकडं. स्ट्राईक वरतीच आउट आहे. आणि हा सामना 1 रनने SP स्पोर्ट्सनं जिंकलेला आहे. अतिशय चुरशीचा सामना आणि हा जिंकलेला आहे SP स्पोर्ट्सने. धन्यवाद. आजच्या दिवसातील सामने समाप्त.